पेनड्राईव्ह कोणाचा आहे? अहो तो गौरांग भाऊजींचा पेनड्राईव्ह आहे. मला जुनी गाणी आवडतात ना, मग त्यांनी गाणी भरून दिली आहेत त्या. तुझं मन तुला खात आहे ना मंजिरी, तू यांच्याशी खोटं बोललीस म्हणून ना. पण मी जाणून बुजूनच खोटं बोललीस. पण त्याने एवढा मोठा फरक नाही पडणार आहे. खूप क्षुल्लक खोटं आहे ते. अच्छा, म्हणजे हेही तुझं तूच ठरवणार. म्हणजे मला कळलं नाही नक्की काय म्हणायचंय तुला. खोटं कधी क्षुल्लक किंवा मोठं नसतं मंजिरी. खोटं हे खोटंच असतं. आधीच क्षुल्लकशा खोटेपणावरून आपल्या घरात केवढं मोठं महाभारत झालंय माहितीये ना तुला. यांच्या पोटाला चिखलाचे डाग लावणारी मुलगी तू होतीस, हे सुद्धा क्षुल्लकच खोटं होतं. पण त्यावरून केवढी मोठी किंमत तुला चुकवायला लागलीये, आठवतंय ना तुला. तरी मग तू पुन्हा मग आता काय करू मी. वा, म्हणजे हेही मीच तुला सांगायला हवं. काय नाही, सगळं खरं खरं सांगून टाक त्यांना पेनड्राईव्ह बद्दल. फार फार तर काय होईल, चिडतील, पण नंतर माफही करतील ना. पण उद्या हे साधंसं खोटं तुझ्या आयुष्यात पुन्हा वादळ निर्माण करू शकेल, म्हणून ही सावधगिरी. कळतंय ना तुला. नाही म्हणजे बरोबर आहे तुझं. मी आता जाऊन त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकते. हा, आता आपल्याला इकडे कोणीही डिस्टर्ब करणार. अहो अहो, आता मला प्रियाचा आवाज आला. लग्नाचा व्हिडिओ बघत होतो मी.
ओके, बरं चहा घेता ना? हो. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी या पेनड्राईव्ह बद्दल. पेनड्राईव्ह बद्दल काय? ऍक्च्युली मगाशी खोटं बोलले मी तुमच्याशी. हा पेनड्राईव्ह गौरांग भाऊजींचा नाहीये. कोणीतरी कुरिअर केलाय मला. कुरिअर? कुरिअरनं कोणी पाठवलं तुला हे? अहो मला माहिती नाहीये. म्हणजे पार्सलवर नाव, नंबर, पत्ता असं काहीच नव्हतं ना. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण प्रियाच मला म्हणाली त्यात काय आपल्याला माहिती नाहीये तेव्हा आधी तू बघ आणि मग सत्यजितला दाखव. आणि या सगळ्या गडबडीत माझ्याकडून बघायचंच राहिलं. आय एम सॉरी, मी मगाशी खोटं बोलले तुमच्याशी. रागावलात का? नाही नाही, रागवायचं काय त्यात? अहो मग आता लॅपटॉप आहे तर आपण बघून घेऊयात ना काय त्या पेनड्राईव्ह मध्ये. आत्ता नको, आत्ता नको, कारण कुठल्या तरी अनोळखी माणसानं पाठवलेला पेनड्राईव्ह आहे, त्यात व्हायरस बिरस असायचं. उगाच माझा लॅपटॉप क्रॅश होईल. अहो असं काय करताय? आता आहे तर आपण. आता मी सांगतोय ना मंजिरी, मी एक काम करतो ना, मी ऑफिसच्या पीसीवर चेक करून घेतो ना हा पेनड्राईव्ह, म्हणजे काही टेन्शनच नाही. बरं ठीक आहे. तसंही मला आता जायचंच आहे पुन्हा ऑफिसला. आत्ता? हो अगं. अहो पण आत्ताच तर तुम्ही. जस्ट विहंगचा फोन आला होता, अर्जंट काम आहे, जावं लागेल मला. काही टेन्शन आहे का? नाही, परवा रात्री खूप उशिरा विहंग भाऊजींचा फोन आला होता. आत्ताही पुन्हा तुम्ही चाललात ऑफिसला? अगं नाही नाही, टेन्शन काही नाही. नवीन प्रोजेक्ट्स आहेत, काही नवीन काम आहेत, वर्कलोड जास्त आहे. मी पटकन जाऊन येतोच. बरं, तो चहा घेऊन जा, नाही तर थंड होईल तो. हो. आणि 10 मिनिटं आहेत ना तुमच्याकडे? मी तुमच्यासाठी पटकन काहीतरी खायला करून आणते, चालेल ना? विहंग, आत्ताच्या आत्ता ऑफिसला भेट मला. हो ताबडतोब. हे बघ खूप महत्वाचं आहे. भेटलो की बोलतो मी. चल बाय, निघतो. बाय बाय बाय. हे पेनड्राईव्ह घेऊन गेलेत सोबत. काय असेल त्याच्यात? आता नवीन कुठलं संकट नको बस. मला वाटतं मी आधीच सगळ्यांना सगळं सांगायला हवं होतं. मी विहंग भाऊजींशी बोलू का फोनवर? नाही नको, हे त्यांच्याच बरोबर असतील ना. इथे प्रिया असती तर केवढं बरं झालं असतं. मी प्रियालाच फोन करते. हॅलो. हॅलो. हा प्रिया. हा बोल मंजिरी. प्रिया, अगं काय झालंय? असा का आवाज येतोय तुझा? माझा आवाज नाही अगं, काही नाही. बोल ना, तू का फोन केला होतास? काही काम होतं का? ते जाऊ दे, तू मला आधी सांग, तुझं डोकं दुखतंय का? तू डॉक्टरकडे नाही गेलीस का? आता एकदम बरी आहे. प्रिया प्लीज, आता माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालंय? असा का आवाज येतोय तुझा? अगं काही नाही, अगदी बरी आहे, खरं सांगते. बरं मंजिरी, मी जरा नंतर फोन करते, आता थोडी कामात आहे. हा अगं प्रिया. बाय.
हा बोल ग. हॅलो सुहास, अरे प्रियाची तब्येत कशी आहे आता? आता मी कॉल केला होता तिला, तिचा आवाज मला एवढा खालावलेला वाटला. तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात ना? प्रियाची तब्येत म्हणजे चांगली आहे आता. आम्ही गेलो होतो डॉक्टरांकडे. अरे मग असा आवाज काय तो तिचा, काय झालं मला सांग तरी. अगं तिने औषधं घेतली असतील आणि झोपली असेल ना, तर झोपेमुळे तसा आवाज येत असेल तिचा. मंजिरी मी तुला जरा नंतर फोन करू का? मी जरा कामात आहे. अरे पण सुहास, प्रिया, काय रे, काय बोलायचंय का? तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही, तसं काही नाही. प्रवासाचा शीण थोडासा, बाकी काही नाही. मंजिरीचा फोन आला होता मला. हो का? मलाही आला होता. अरे तुला बरं वाटत नसेल तर सांग मला, आपण डॉक्टरांकडे जाऊ. सत्यजित काय आहे? कुणी पाठवलंय? कुणी पाठवल्यापेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हे शूट कोणी केलंय? तुझा कुणावर संशय? म्हणजे दादा? दादा दादा पण पण त्याला हे कळणं कसं शक्य? कसं काय? हे बघ, मुळात प्रियाला माझ्याबरोबर बाहेर जायचं होतं. आम्ही दोघं एका हॉटेलवर गेलो. आता आम्ही कुठल्या हॉटेलवर जाणार आहोत हे माझ्याशिवाय दुसरं कोणालाच माहिती नव्हतं, अगदी प्रियाला सुद्धा नाही. मग दादा हे सगळं शूट करणं किंवा करून घेणं कसं शक्य? बरं, यात आशिषचा हात असेल असं, आय मीन आशिष आता नाहीये आणि तो, सगळेच पर्याय संपतात. उरतो कोण? प्रिया. प्रिया? विहंग, तुझी सुई नेहमी येऊन प्रियावरच का अडकते? अरे प्रिया का करेल हे सगळं? माझ्या आणि तिच्या रिलेशनशिप बद्दल मंजिरीला कळू नये असं जितकं मला वाटतं तितकंच प्रियालाही नाही का वाटणार? प्रिया प्रिया का सांगायला जाईल मंजिरीला आमच्याबद्दल? सत्यजित, कसं आहे, प्रिया काय करू शकते आणि काय नाही याची शाश्वती कुणीच न दिलेली बरी. आता महत्वाचं हे की हे पार्सल जे आलंय ते वहिनींच्या नावाने. ज्या व्यक्तीने हे पार्सल पाठवलंय त्या व्यक्तीला तुझ्या आणि प्रियाच्या रिलेशन बद्दल वहिनींना सांगायचंय, पण ते सुद्धा नामानिराळं राहून. तुला कळते ना मी काय सांगतोय? माझी खात्री आहे विंग, हा सगळा दादाचाच प्लॅन आहे. आय मीन त्याने हे सगळं कसं जमवलंय मला माहित नाही, पण आता जेलमधून सुटून आल्यानंतर नव्यानं वार करायचा प्रयत्न करतोय माझ्यावर. मंजिरी, आपला संसार खरंच दृष्ट लागण्यासारखा झालाय. आपल्यामध्ये आता कुठलाच संशय नाही, किंतु नाही. हा एक गाठ आहे न सुटलेली.
माझ्या चुकांची. त्या चुका नकळतपणे माझ्या हातून घडल्या असं नाही म्हणणार मी, मुद्दाम झाल्या. पण त्या चुकांची कबुली अजून द्यायची राहिली, आणि ती कबुली तुझ्या समोर द्यायची. तू शांतपणे ऐकून घ्यावंस आणि एक संधी द्यावीस, एवढीच माझी अपेक्षा आहे. देशील ना? माझ्या चुकांची कबुली लवकरच देणार आहे मी, कदाचित उद्याच. आई, मी शुभ्राला तुमच्या बेडवर ठेवलीये, झोपली ती आता. पण थोडा वेळ सांभाळ ना तिला, आणि काही लागलं की फोन करा मला. अगं सांभाळेन की, त्यात काय. तू कुठे बाहेर चाललीस का? हो, आम्ही ज्योतिबाला चाललोय. आम्ही? अहो म्हणजे हे आणि मी. ऍक्च्युली काय झालं, प्रियाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून यांनी ज्योतिबाला नवस केला होता. तोच फेडायला जातोय. बर, सत्यजितने नवस केलाय का? हे असं वागणं बरं जमतं त्याला. म्हणजे लग्न अगदी सुरळीत पार पाडावं म्हणून नवस बोलायचं, आणि लग्नामध्ये स्वतः मात्र गैरहजर राहायचं. चांगलं. आई प्लीज, आता जाऊ दे ना हा विषय. या सगळ्याबद्दलची कारणं त्यांनी दिली आहेत ना, मग आता उगाच मला ताणायची सवय नाहीये मंजिरी. तो त्याच्या अकलीने हे असं वागतोय ना, ह्याचं वाईट वाटतं मला. जाऊन या तुम्ही, जाऊन या. आणि शुभ्राची काळजी करू नको, मी आहे. आई, आयुष्यमान भाव, सांभाळून जा. अहो हे काय आहे? काय विनोदी दिसतोय मी? नाही नाही, छान दिसतंय. निघायचं? हो, जाऊया ना. शुभ्राला मी आईंकडे ठेवलंय, म्हणजे आपल्याला काळजी नाही. चला, गाडी काढता ना? मिसेस मुधोळकर, आज गाडी नाही. गाडी नाही? नाही. अहो, मग आपण काय चालत जायचं? नाही, आज आपण दोघं डेटला जाणार आहोत की नाही? हे सगळंच वेगळं आहे ना, तर मग वाहन पण वेगळं पाहिजे, नाही का? काय? या. अहो, टंटडॅन. हे काय? बाई? बाईक. आज मिस्टर अँड मिसेस मुधोळकर बाईकवरनं फिरायला जाणार आहेत. अहो मंजिरी, अगं पुण्याची ना तू बाईकवर बसायला घाबरतेस? अहो तसं नाहीये. मी 10 मिनिटात येते. मी आलेच. 10 मिनिटात येते, आलेच. तर कायच भाई साहब, हाँ कौन चाहिए?
ए कानपुर में हड़ताल सुना नहीं? ये प्राइवेट प्रॉपर्टी है, पार्किंग लॉट नहीं। तेरे को मालूम है क्या किसका घर है? सत्यजीत बुदो। दादा तू? क्या बात है, जीन शर्ट, आहा। ए, ही मस्का बाईक आहे यार, ती कोणाची आहे? मस्त आहे. माझा तो मित्र आहे ना जाधव, त्याची. हा ते ठीक आहे. चावी काय? अरे चावी कुठे आहे? दे ना, मस्त रंकाळ्याला राऊंड मारून येतो. गौरंग, काय जेवण आहे इकडे? हा, चला चल चला. बस का यार, एक छोटीशी राऊंड तर मागितली होती, थोडा चिडतो कशाला? तुला कधी सायकल नाही चालवता आली धड, आणि तुला बाईक चालवायचे. चला चल चला. ठीक है, कोई बड़ी बात नहीं. गौरांग लात मारी ना आता. चला. गौरांग, गौरांग, तू इथे काय करतोयस? काय चाललंय तुझं? चहा मागितलास ना मला, तो डायनिंग टेबलवर घेऊन आले तर तू गायब. आता तो परत परत गरम करून द्यायला मी काय मोलकरीण नाहीये तुझी, दिवसभर तुझ्या पुढे मागे करायला, कळलं का? बरं बरं, चल आता. चल काय चल? होईल ना बाईक? ऐकलं गुड दादा. सॉरी, बाईक तुम्ही नवीन घेतली? क्या बात आहे, बरं झालं बाईक घेतली. नाही म्हणजे मार्केटमध्ये जाताना 4 व्हीलर नेली ना की फार प्रॉब्लेम होतो. आता उद्यापासून मी बाईकवरच जाईन ना. गोव्याला असताना चालवायचे मी, याला मागे घेऊन फिरायचे. आता राईड मारून येतो ना आम्ही. द्या ना किल्ली. काय झालं? अरे बाईक एक राईड मी चेंज करू. दादांचे कपडे बघितले, त्यांची स्टाईल जरा फॉलो करा. घाणेरडे कपडे घालतोस तू. बस. ये 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 तू बी ये. ती बघ, ती माझी बाईक, ही बाईकची चावी. हा, जाऊन बस बाईकवर, किक मार ना, गावभर हिंडून ये. तू बी जा, घे. काय खुळ्यागत बोलायला लागला रे? येड लागला आहे तुला? मी इथं तुळशीला पाणी घालायला आलती. येड. मंजिरी. तुझी दिन रात खरे गणू घन हा सुखाचा सांग सावरू सोल कसामी बेरा मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती फूल राहू सोबती तू तिथे अहो काय, चला जायचंय ना आपल्याला, उशीर होतोय. हो चला. अहो काहीतरी काय, चला. अहो चला.
मॅडम चहा पिणार का? तुम्ही पाजणार असाल तर पिणार. दोन चहा द्या. अबे झंडू, गाडी काय इकडे थांबवलीस? आता का आपल्याला चहा प्यायची आहे का? अरे बियर प्यायची वेळ झाली. चिल्ड बियर. अरे साल्या, रस्ता तो विचारून दे त्याला ज्योतिबाचा. का तिकडे जाऊन का तुला पुजारी बनायचं आहे? ए बकवास नको करूस. थांब आलोच मी. ए भावड्या, त्याला विचार ना मिनरल वॉटर आहे का? अरे मिक्सिंग करायला उपयोगी होईल. हा बरोबर बोललास यार. थांब येतो. ए ज्योतिबाला जायचा रस्ता कुठे आहे रे? तू जिकडनं आला ना तर वरच्या अंगाला आहे सर. अच्छा, मिनरल वॉटर आहे का तुझ्याकडे? काय साहेब, तर चायची टपरी आहे, मला पुढेच मिळेल. ठीक आहे. हे चल ना आता. अरे थांब ना, देवीचे दर्शन घेतोय. इथं कशा पायी तटलाय? होय की बाजूला. चहा. काय रे, विचारलं काय मंदिराचा पत्ता? हो रे, मागे तिकडेच. चल ना आता, ती देवीचं दर्शन अजून बाकी आहे. थांब रे, जाऊया. अहो दुर्लक्ष करा हा तुम्ही. कुठे? ती जीप मधली मुलं आहेत ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा म्हणते. ते हा. बाळे आहेत ग ती. त्यांच्या वडिलांचाच डोळा लागला, हे गाडी घेऊन पळालेत गाडी खेळायला. सोड ना, चहा पी ना तू. कसं आहे? उत्तम. क्लास द्या. आता हा चहा तू पी. अहो हा माझ्यासाठी उत्तम आहे. वा, उत्तम. लक्ष नका देऊ मी. अगं तू चहा पी ना. एन्जॉय. ग्लास देऊ. या, किती झाले? 20 ना. चला उधोळकर निघूया, नाहीतर दर्शनाला गर्दी व्हायची. हो, आपण म्हणजे दर्शनाला जाऊच या. पण मंजिरी, तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय हेच ना? मला माहितीये तुम्हाला काय सांगायचंय. तुम्हाला नेहमीच मला काहीतरी सांगायचं असतं, आणि इथून तिथून फिरवून तुम्ही मला नेहमी हेच सांगता की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. किल्ली द्या. काय? बाईकची किल्ली द्या ना. का? का म्हणजे मी बाईक चालवणार आहे म्हणून किल्ली द्या. मंजिरी, आपण एक काम करू. आपल्या घराच्या बाजूला मैदान आहे, तिथे आपण गेलो ना परत की हळूहळू धरून धरून आपण चालूया. इकडे घाटाघाटाचा रस्ता, इथे नको. मस्करी करताय माझी? तुमचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? अगं नको. चल चल. एक मिनिट. मुधोळकर, पुण्याची बायको केली ना तुम्ही, आणि पुण्याच्या मुली जन्माला येता क्षणीच टू व्हीलर चालवायला शिकतात. किल्ली द्या तुम्ही. हो का? मग पुण्याच्या मुलींना हे माहित नसतं का की किल्ली बाईकलाच असते? ओ, उगाच वाद घालत बसले मी तुमच्याशी. मंजिरी, चला. अहो घाबरताय कशाला? या ना. अहो चला बसा.
चला. मंजिरी, हेल्मेट ते घालतात डोक्यात. कशाला? तुम्ही घातलं होतं का एकदाही? उगाच काहीतरी आता घातलं होतं मी. कायदा आहे मंजिरी, हेल्मेट घाल. अहो हेल्मेट घाल, हेल्मेट घाल. अहो घाल. हो घालते मी. हो एक मिनिट. ठीक आहे. मंजिरी, शांत 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 शांत. हळू 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 आरामात चालू. ते जाऊ दे, जाऊ दे. अहो मी कुठे चिडले? उलट तुम्हीच लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. मंजिरी, हळू 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 चालू, हळू चालू. बघ खड्डा आहे पुढे. हळू पुढे बघ, पुढे बघ. ते जाऊ दे, त्यांना सोड. झाशीची राणी, जा. ते बघ वॉशरूम आहे तिकडे, धुवून घे जाची. अहो नाही, इट्स ओके, राहू देत. मंजिरी, आपल्याला दर्शनाला जायचंय. जा जा पटकन जाते तिकडे. बर आले. आयटम मस्तच होती. हो, आणि तिच्या मागे बसलाय तो मुच्छड. पपलू म्हणजे का पपलू दिसत होता. काय करताय तुम्ही? सोडा. मंजिरीकडे बघतो तू. काय करताय तुम्ही? हे काय? आता इथे कशाला आलोत आपण? घरी जायचं ठरलंय ना? मंजिरी, मंजिरी ऐक माझं.
मंजिरी ऐक ना. काय आहे? अगं ऐक तर. मंजिरी जरा ऐकशील का तू माझं? ऐक ना प्लीज. ओ काय आहे हे काय आहे? खूप मजा आली ना मारामारी करून? आपण तेवढे शूर, बाकी सगळे मूर्ख असं वाटतं तुम्हाला? तरी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तिथे जाऊ नका. मला माहिती होतं तुम्ही असं काहीतरी करणार म्हणून. पण माझं कशाला ऐकाल ना तुम्ही? तुम्हाला माझी काळजी नाहीये माहितीये मला. त्याबद्दल माझं काही म्हणणंही नाहीये. पण हे सगळं करत असताना एकदाही आपल्या पिल्लूचा विचार नाही आला तुमच्या मनात? ते 4 जण होते आणि तुम्ही एकटे होतात तिथे. हा मग ते गेले ना पळून. मी आहे तुझ्या समोर उभा. बा मग काय पराक्रम गाजवला तुम्ही? मग आता काय पुरस्कार मिळणार आहे की पायगाड्या घालणार आहेत कोल्हापुरात तुमच्यासाठी? असं नाही. तुम्हाला जर काही झालं असतं ना तर कुणाकडे मदत मागितली असती मी. पण झालं का काही? म्हणजे हे उत्तर नाहीये माझ्या प्रश्नाचं. हे बघ मंजिरी, मी काहीही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. माझ्या बायकोकडे जर कोणी वाईट नजरेने बघणार असेल तर मी त्याला मारणार. तुझ्यामुळे मी खूप बदललोय, पण इतका नाही बदल. ओरिजिनल सत्यजित मुधोळकर हा असा आहे आणि तो असाच राहणार. ठीक आहे, तुम्ही चुकलात असं तुम्हाला वाटत नाही. आणि आता वर तुम्ही हेही म्हणतात की तुमच्यात कुठलाही बदल होणार नाही. ठीक आहे, मग विषय संपला विषय. मी तुम्हाला हवं ते करा, हवं तसं वागा. तुम्हाला गरज नाहीये ना माझी? मग जाते मी. मंजिरी सॉरी ना. सॉरी. प्लीज अशी जाऊ नकोस. तुम्ही असेच वागत राहिलात ना तर एक दिवस तुम्हाला सोडून खरंच निघून जाईल. नाही वागणार मी असा. नाही चुकणार मी कधीच. प्लीज मला सोडून नको जाऊस. तुझ